जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 151, तारीख 31 मे 2026 व वार आहे रविवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण प्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ।
आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील सत शिष्य लक्षण या 3ऱ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील पहिल्या 10 ओव्यांचे वाचन केले होते. आज आपण त्यापुढील 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 10 या अंकानंतर तैसे आत्मज्ञान झाले या शब्दांनी 11व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तिथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले, एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे. म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरु, सच्शिष्य आणि सच्छास्त्र विचारू, सत्कर्म आणि सद्वासना पारू, पाववी भवाचा, सदुपासना सत्कर्म, सत्क्रिया स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम निरंतर. ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे, नाही तरी पाषांड संचरे बळे समुदायी. येथे शब्द नाही शिष्यासी. हे अवघे सद्गुरुपासी, सद्गुरु पालटी अवगुणासी नाना यत्ने करुनी. सद्गुरुचेनी असच्शिष्य पालटे, परंतु सच्शिष्ये असद्गुरु न पालटे, का जे थोरपण तुटे म्हणोनिया. या कारणे सद्गुरु पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे, नाही तरी होईजे पाषांडा वर पडे. येथे सद्गुरुची कारण एर सर्व कारण, तथापि सांगू ओळखन सच्शिष्याची. मुख्य सच्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण त्या नाव सच्शिष्य. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 11व्या अंकाने तसे आत्मज्ञान झाले या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करूया. तसे आत्मज्ञान झाले म्हणजे आत्मज्ञान समजले तरी अभ्यास म्हणजे साधन हा केलाच पाहिजे. एकदा आखंड जेवण केले तरी दुसऱ्या वेळेसाठी शिधा जवळ ठेविलाच पाहिजे. पीक एकवार पदरात पडल्यावरही हयगय करिता येत नाही. एकवार जेवण झाले तरी सामग्रीचा त्याग उचित नाही. म्हणून स्वरूपानुसंधान म्हणजे साधन, अंतर्मुखतेचा अभ्यास, सद्गुरु, सच्शिष्य, सच्छास्त्र विचार, वर्णाश्रम कर्म, शुद्ध वासना हे सर्व संसाराच्या पार नेते. या सर्वांचा समुच्चय झाला तरच भवतरणोपाय सापडतो. शुद्ध मूळ पुरुषाची उपासना, वर्णाश्रमोक्त कर्म, सदाचार, स्वधर्म, संत संग व निरंतरता नित्यनेम या 6 गोष्टी एकत्र जमल्या असे हे सगळेच मिळाले तर शुद्ध ज्ञान उदय पावते. नाहीतर समाजात समुदायात पाखंड मत जोराने फैलावते. यात शिष्याकडे दोष नाही. हे सर्व सद्गुरूवर अवलंबून आहे, कारण ते अनेक प्रयत्न करून शिष्याचे अवगुण नाहीसे करतात. शिष्यापेक्षा गुरुची जबाबदारी अधिक आहे. असच्शिष्य असला तरी त्याला सद्गुरू सुधारतात, पण सच्शिष्य मात्र असद्गुरूला पालटू शकत नाही. कारण शिष्यामुळे गुरुमध्ये पालट झाला तर त्यात गुरुचा कमीपणा होतो. म्हणून
यास्तव खरे सद्गुरू पाहिजेत, तरच शिष्याला सन्मार्ग लागेल, नाहीतर तो पाखंडांच्या मार्गास झुकण्याचा संभव असतो. तात्पर्य, मुख्य गुरु चांगले पाहिजे, बाकी सर्व व्यर्थ होय. तथापि सत्शिष्यांची काही लक्षणे सांगतो. सत्शिष्याचे मुख्य लक्षण हे की त्याचा सद्गुरूच्या वचनांवर पूर्ण विश्वास पाहिजे. सद्गुरूला जो अनन्य भावाने शरण असतो त्याचेच नाव सत्शिष्य. त्याच्या अंगी सद्विद्येचे सर्व गुण असले पाहिजे. शिष्य मनाचा निर्मळ व सदाचार संपन्न, तसाच पूर्ण विरक्त व अनुतापी, अनुतापी म्हणजे संसारात आयुष्य गेले म्हणून पस्तावलेला, असा असावा. जय जय रघुवीर समर्थ. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद व एक नम्र विनंती. आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन जर आपणास आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानबोध जर त्यातून आपणास होत असेल, तर कृपया आपण सर्वांनी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर काही मत सुचवायचे असल्यास कमेंटमध्ये असे लिहा. ही आपणा सर्वांस नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.